आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो गप्पोड शंख. असा एक गडी होता, 10 रुपये कमवायची अक्कल नाही, बायका पोरं डोळ्यात एकच उपाशी मारायला लागली. तो म्हणला जगून काय करू, आज जीवच ठेवत नाही. गेला समुद्राच्या कडेला ना असा उडी टाकायचा, एवढ्यात समुद्र त्याला झाला प्रसन्न. ए बाबा काम माराय टापलाय, काय जगून करायचं, 10 रुपये कमवायची अक्कल नाही, बायका पोरं डोळ्यात देखत उपाशी मारायला लागली. ए बाबा तुला एक शंख देतो आणि तो शंख तुला रोज 100 रुपये देईल असं म्हणल्यावर त्यानं मरायचं केलं कॅन्सल. शंख घेतला, पिशवीत घातला, माघारी निघाला. पण कडूस पडल्यामुळे शेजारच्या गावातच पडला मुक्काम. गावाच्या कडेला एका म्हातारीचं घर होतं, म्हातारीच्या घरी केला मुक्काम. म्हातारी वारकरी संप्रदायातली, तिने संध्याकाळी स्वयंपाक केला, गाड्याला जेवाय घातलं, झोपायला एका खोलीत हातरून टाकून दिलं. झोपताना गाड्यानं टावेल हातारला, टावेलाव शंख मांडला, जय शंकराज महाराजा दि 100 रुपये. कुरी खट नोट टाप दिशी मोर येऊन पडली. पण महाराज हे खिडकीतनं म्हातारीनं बघितलं. आता म्हातारीला झोप लागल का? हे न शंख पिशवीत घातला, लागला गोरायला. निमेराच म्हातारी उठली. तिच्या एक देवाऱ्यावर साडलेला शंख होता, तो शंख ह्याच्या पिशवीत आणि पैसे देणारा गेला. सकाळ बघतोय हो तर का म्हातारीने शंख बदलला गाड्या. बरं आता तिच्यावर नाव कसं घ्यायचं? तिच्या घरी मुक्काम केला, रात्री जेवण केलं, उपकार्यावर अपकार करून जमल का? आता जगून काय? पुन्हा समुद्राच्या कडेला. समुद्र म्हणलं का वैताग आणलाय, काय म्हणलात तुम्ही दिलेला शंख? त्या म्हातारीने टाकला बदलून. ए बाबा तुला अजून एक शंख देतो, पण ती शंख पैसे नाही तुम्हाला द्यायचा. आणि मग काय निघून करू? अरे ती मोठ्याने बोलतय. म्हणला काय म्हणतय? तू 500 माग. ती म्हणाल घे 1000, पण देत नाही म्हणतो. तो सुद्धा शंख त्याने घेतला, पिशवीत घातला. पण त्याच दिवशी त्याच म्हातारीच्या घरी आला. मुक्क म्हातारीला वाटलं आज सुद्धा काहीतरी गबाळ. पुन्हा स्वयंपाक केला, जेवाय घातला, झोपायला एका खोलीत हातरून टाकून दिलं. झोपताना गाड्यानं टावेल हातारला, टावेलाव शंख मानला, जय शंकराज महाराजा दि 500 रुपये. शंख मानला घे 1000 रुपये. हे म्हातारीला ऐकू आलं. आता म्हातारी झोपल का? निमेराच उचली, कालचा शंख ह्याच्या पिशवीत जास्त पैसे देणारा गेला. देवाऱ्याव सकाळ उठून हे बघतोय तर इमानदारीचा पैसे देणारा शंख आला गाड्या. म्हणून तिथनच म्हातारीला रामकृष्ण हरे ठोकला. म्हातारी वाटच बघत होती, ही कवा रस्त्याला लागतोय. असा गडी बाहेर पडला की म्हातारीनं पोतं हातारलं, पोत्याव शंख मानला, जय शंकराज महाराजा दि 500 रुपये. शंख मानला, म्हातारे घे 1000 रुपये. म्हातारी टनाटन उड्या मारती. काय ग बाया, होकलं का चुकलं? जय शंकराज महाराजा दे 1000 रुपये. शंख म्हणला, म्हातारे घे 2000 रुपये. आता म्हातारीचा बीपी हल्ला. जय शंकराज महाराजा दे 5000 रुपये. शंख म्हणला, म्हातारे घे 10,000 रुपये. एक अटॅकचा झटका आला असं म्हातारी सुद्धा गपगार. ह्याचं नाव आहे गफोड शंख. कोण कोवा काय बोलल याचा तपास नाही. आता माणसाने काय बी बोलू नाही. काय बोलावं सांगू का? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा
देवच बोलावा. अभंग ज्ञानोबरायाचा आहे. ज्ञानेश्वर महाराज आज प्रतिज्ञा करतायत आणि साधू संत प्रतिज्ञा करतात आणि त्या खरेही करून दाखवतात. बाकी देवाशय आणि साधू संताशिवाय प्रतिज्ञा अजून नाही कुणाला खऱ्या झाल्या. कितीतरी लोक उदंडची झाले, जन्मून या मेले, होऊन या गेले रावरंक. कितीतरी झालं, पण प्रतिज्ञा अजून कुणाला खऱ्या करता आल्या. आणि दुनियामध्ये तुम्हाला सांगू का, सगळ्यात श्रीमंत आणि ऐश्वर्य सम्राट जर राजा होऊन गेला असला कुठला, रावण. रावणा इतकी संपत्ती अजून कुणाला भोगाय नाही मिळाली. आज दुनियात जेवढा पैसा आहे त्याच्या 7 पट रक्कम एकट्या रावणाकडे होती. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा त्याच्या संपत्तीचं वर्णन केले. लंके माझी घरे किती ते ऐका सांग तसे, संख्या जैशी तैशी. 5 लक्ष घरे पाषाणाची ते 7 लक्ष विठेबंदी. कोटी घरे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. कांचनाची म्हणजे सोन्याची. एवढा मोठा राजा रावण. आता एवढी संपत्ती असल्यावर महाराज बाता मारल्याशिवाय राहतं का माणूस? ती म्हणला सोन्याला सुगंध आणीन, आकाशाला पायऱ्या करीन, खरा समुद्र गोड करीन. टिकलं का? त्याचं टिकलं का? बोलाय काय? कोण बोलत नाही. प्रतिज्ञा खऱ्या करायचं सोपं नसतं. त्या महाभारतामध्ये भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली. अहो, महाभारतामध्ये 5 दिवस युद्ध झालं. 5 दिवसामध्ये त्या कौरवाची कितीतरी माणसं मेली, पांडवाचा माणूस एक मेला नाही. दुःखी झालेला दुर्योधन भीष्माचार्याकडे गेला, हाक मारली, पितामह. ते म्हणले, बोल पोऱ्या. 5 दिवस झालं युद्ध चालू आहे, 5 दिवसात आपली कितीतरी माणसं मेली, पण त्या पांडवाचा एक माणूस मेला नाही. याचा अर्थ नुसतं शरीराने तुम्ही आमच्या बाजूला आहे, अंतकरणातनं तुम्ही त्या पांडवाचीच बाजू घेतली. आता असं म्हणल्यावर भीष्माचार्याला आला राग. त्यांनी तिथं प्रतिज्ञा केली. काय म्हणतो दुर्योधना? ऐक, उद्या सकाळी दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत एक पांडव पृथ्वीवर जिवंत ठेवणार नाही, निष्पांडवी पृथ्वी करणार. आता असं म्हणल्यावर कौरवाच्या दुर्योधनाला बरं वाटलं, पण पांडवाच्या लोकांची महाराज झोप उडली. भाकर गोड लागना. कारण प्रतिज्ञा कुणाची आहे? भीष्माचार्याची. आणि भीष्माचार्याचा इतिहास आहे, बोलल्याला खरं केल्याशिवाय राहतच नाही. झोप उडली. अव द्रौपदी तर देवाला झक मारायला लागली. अरे भगवंत, कुठे गुंतला
द्रौपदीनं भगवंत रातोरात देव द्रौपदीच्या समोर. बोल द्रौपदी, अर्ध्या रात्री मला का बोलवलं? देवा माझे पती वाचव. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, उद्या सकाळी दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत एक पांडव पृथ्वीवर जिवंत ठेवणार नाही. आता माझे पती वाचव. भगवंतानी सांगितलं, द्रौपदी तो काय काळजी करायची नाही, पण मी जसं सांगेन तसं तुला ऐकावं लागल. द्रौपदी म्हणले, तू काय सांगशील ते ऐकते, पण माझे पती वाचव. अर्ध्या रात्री भगवान श्रीकृष्णाने अंगावर घोंगडं घेतलं, खांद्यावर. द्रौपदीला खांद्यावर घेतलं. भीष्माचार्याच्या पर्णकुटीच्या बाजूला आले. द्रौपदीला खाली उतरवलं आणि सांगितलं, आत गेल्याबरोबर भीष्माचार्याचं पाय धर. द्रौपदी आत गेली आणि पाय धरलं त्या भीष्माचार्याचं, आणि भीष्माचार्याने ताबडतोब आशीर्वाद देऊन टाकला, अष्टवती भव. द्रौपदी म्हणते, हा आशीर्वाद ह्या जन्मातला का महाराज पुढच्या? भीष्माचार्य म्हणतात, कोण? द्रौपदी. होय महाराज, मी द्रौपदीच आहे, पण आता तुम्ही हा आशीर्वाद दिला आणि काल तुमची प्रतिज्ञा, उद्या सकाळी दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत एक पांडव जिवंत ठेवणार नाही. मग हा आशीर्वाद ह्या जन्मातला का? भीष्माचार्य म्हणतात, द्रौपदी अर्ध्या रात्री तुला इथं आणलं कुणी मला सांग. द्रौपदी म्हणते, मी हुजऱ्या नावाचा नोकर आणलाय बरोबर. कुठं दाखव. द्रौपदीचा हात धरून बाहेर पर्णकुटीच्या येऊन भागतात तर भगवान श्रीकृष्ण एका कोपऱ्यामध्ये अंगावर घोंगडे घेऊन उभा राहिलेला वाकून. भीष्माचार्यांनी चाट दिशेत अंगावले घोंगडी वरून काढली. बघतात तर श्रीकृष्ण, आणि सांगून टाकला, देवा त्या पांडवाचा पाठीराखा तुझ्यासारखा असल्यावर माझ्यासारखं किती भीष्म होऊन गेलं, काय फरक पडणार आहे? ठरल्याप्रमाणे भीष्माचार्याचा रथ दुसऱ्या दिवशी युद्धात मिसळला. भीष्माचार्याच्या समोर पांडवाचं सैन्य जिकडं रस्ता दिसल तिकडं लागले उधळायला. पुढं कुणी थांबायला तयार नाही. भीष्माचार्याच्या समोर पांडवाचं सैन्य थार 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 कापाय लागलं. देवाने वळखलं. अर्जुनाचा रथ आडवा घातला. अर्जुनाचा आणि भीष्माचार्याचं तुंबळ युद्ध चालू झालं. पण भीष्माचार्याचं कितीतरी बाण अर्जुनाच्या अंगात रुतलं. रक्तबंबाळ अर्जुन झाला. आणखी भीष्माचार्याने एक बाण काढलाय, त्याला सूर्याचं नमन चालू आहे. देवानं वळखलं, ह्यो जर बाण टाकला तर आता माझा अर्जुन वाचतच नाही. रथाच्या खाली उडी टाकली. हातामध्ये सुदर्शन चक्र घेतलं. गर 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 फिरवायला सुरुवात केली. भीष्माचार्यांनी धनुष्यबाण फेकून दिला. रथाच्या खाली उडी टाकली. हाक मारली, अरे भगवंता, तो युद्धापूर्वी केलेली तुझी प्रतिज्ञा तो धुळीच मिळवली. आता मला मार मारायचा असलं तर या ठिकाणी देवाला सुद्धा खाली मान घालावं लागली. मला भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिली. भीष्माचार्यासारख्या महान योग्याची आणि संतांची प्रतिज्ञा खरी करण्यासाठी देवानं स्वतःची प्रतिज्ञा मोडली. मग आजच्या अभंगात प्रतिज्ञा करणारे आहेत कोण? ज्ञानोबराय आहेत, योगी आहेत, महान संत आहेत. प्रतिज्ञापूर्वक अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात,
अवघाची संसार सुखाचा करी ज्ञानोबरायची प्रतिज्ञा आहे महाराज. अख्ख्या दुनियाचा संसार सुखाचा करण्याची ज्ञानोबरायची प्रतिज्ञा. पर संसार सुखाचा आहे का? संसार तुम्हाला सांगू का, एक सासू इळत तीनदा सुनला बोलायची. इळत तीनदा, एकदा नव, दोनदा नव, चार चार वेळा. आणि ती काय म्हणायची, नीट वागा येत नाही का? आई बापानं नीट शिकवलं नाही का? आमच्या वेळेस असं नव्हतं ग बया. एकदा नाही, चार चार वेळा दिवसात. महाराज, एखाद्या वेळेस भाकर कमी असू द्या, अन्नाने कधी माणसं खराब होत. पण असलं खुरप महाग असल्यावर अहो ती सून वैतागून 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 गेली. आणि एक दिवशी तिनं सासऱ्याला सांगितलं, मामाजी. ते म्हणले, कार बाळा, आणि आम्ही काय वाईट वागलो? अरे पण झालं काय? सासूबाई इळत तीनदा बोलते. काय म्हणते या? ती म्हणते त्या नीट वागाय येत नाही का? आई बापानं नीट शिकवलं नाही का? आणि आमच्या वेळेस असं नव्हतं ग बाया. सासरा म्हणला, हे बघ, आता तो काय भ्यायचं? उद्या सकाळ भांडे घासाय काढल्यावर, नाहीतर पाणी आणताना असलं जर काय तुला बोलले, तो महागारी फिरायचं आणि डोळं वाटरायचं आणि बांगड्या महाग सारायच्या आणि सांगून टाकायचं, आम्ही नीट वागू नाही तर नाही वागू. आई बापाने आमच्या शिकवू द्या नाही तर नाही शिकवू द्या. आणि तुमच्या वेळेस कसं बी असू द्या, आम्ही पळून तर गेलो नाही ना, एवढंच म्हण. आगा या 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 जवा झटका बसलाय. ऐसे वर मामा अंतरीच्या खुना प्रगटोनी ऐसे वर मम धावी नारायण. ऐसे वर मम धावी नारायण. याला म्हणायचं वर्म. ज्ञानोबराय प्रतिज्ञा करतात, अवघाची संसार. पण संसार सुखाचा आहे का? अहो अशा संसाराला घाबरलेली, वैतागलेली, बेलेली, घरातनं निघून गेलेली
काही साधक ज्ञानोबरायाकडे येतात आणि ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतात, महाराज आम्हाला या संसार सागरातनं वाचवा. बहुत जाचलो संसारे मोहमाया जाळाच्या विकारे त्रिगुण येतात लहरे तेने दुःख फार आक्रंदलो. अनेक दुःख सांगो किती सकल संसाराची स्थिती न साहे पाषाण फुटते भैका पचित्ती भरलं कशी. ठाऊकच्याही संसार दुःखाचा चित्तशीन त्याचा वाहू नाही. संसार दुःख बांधवडी आहे हा संसार. सगळ्यात साधू संतांनी संसाराचं वर्णनच असं केलंय. संसार म्हणजे दुःख आणि दुःख म्हणजेच संसार. संसार म्हणजे ह्याच्यापेक्षा सगळ्यात साधू संतांनी विठ्ठल विठ्ठल आणि त्यात आताचा काळ पहिला काळ जमीन आसमानचा फरक आहे महाराज. आता सांगू का? आता लग्नाच्या अगोदरच मुलगी आपल्या बापाला ताकीद करते. आपल्या बापाला, पप्पा मला ज्या घरामध्ये द्याल त्या घरामध्ये पाण्याची तुटी स्वयंपाक खोलीत पाहिजे. मी घागरीनं पाणी आणायची. गॅसची टाकी तिथंच पाहिजे. मी चुलीवर धुपत बसायची. खायचं झोपायचं. खाया दुनियातलं सगळं आजार आपल्या. दवाखाना नाही असं गाव आहे का? आणि दवाखान्यात गर्दी नाही असं झालंय का? ह्याला काय कारण? अहो श्रीकृष्णाच्या काळातल्या त्यावेळच्या काळात पूर्वी गवळणी
यमुना नदीवरून पाणी आणायच्या. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. आता घागर घेऊन पाणी आणते तिला गवळण म्हणायची का गॅसवर चपात्या लाटते तिला गवळण म्हणायची? व नव गवळण कुणाला म्हणायचं? अहो पूर्वीची मुलगी पहिली ती लग्न नुसतं जमलं. पहिली मुलगी पूर्वीची लग्न नुसतं जमलं तर तिनं गाणं काय म्हणावं? लग्न जमल्यावर पूर्वीची मुलगी आडाचं पाणी शेंदाईला मला बाई जायाच ना. पहिली पूर्वीची आणि आताची मुलगी म्हणते पाण्याची तुटी. इतका फरक पडला. अहो गाणी सुधायची तशी पहिली पूर्वीची. अंगाव काटा आला पाहिजे, छाती भरून आली पाहिजे अशी गाणी. सांगू का तुम्हाला? अरे पतूर आले रायाच अन लिहुलई मोठ्या गमतीच. अरे लिहुलई मोठ्या गमतीच बाया लिहुलई मोठ्या गमतीच. लाज मला वाटती सांगायला मला बाई जा. आणि आता तर सांगू का? हा हू कुणी मला जंगली म्हणा. हाय का त्याला काना? हाय का त्याला मात्रा? हाय का त्याला आकार? हाय का त्याला उकार? आणि त्याच्यामुळं आमची पोरं काय वाकडी तिकडी होते ती. आणि बाप म्हणतोय काय माझा पोरगा हलतोया. विठ्ठल विठ्ठल. अरे सुंदरच आपला देव असताना सुंदर ते ध्यान. अरे शोभे मांडीवरी सुंदर ते ध्यान. शोभे कौसल्या जननी गीत गाय. कौसल्या जननी गीत गाय हो सुंदर ते ध्यान. नंदाच्या अंगणी सुंदर ते ध्यान. नंदाच्या दुःख म्हणजे संसार. अशा संसाराला बेहलेली वैतागलेली काही साधक मंडळी ज्ञानोपरायाकडे येतात आणि ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतात, महाराज आम्हाला या संसार सागरातून वाचवा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भिवू नका, अरे घाबरू नका. तुमचा एकट्याचाच नव्हे अख्ख्या दुनियाचा संसार सुखाचा करीन. अवघाची संसार सुखाचा करीन. पण संसाराची फार मोठी मर्यादा आहे. अब्रह्मभुवना लोकहा पुनरावर्तिनो अर्जुन पामुपेत्य कांते पुनर्जन्मने विद्यते. संसारी माणसाला मरावं लागतं. करिता विचारतो हा दृढ संसार ब्रह्मादिका पारणुलंगवे सामर्थ्य. ब्रह्मदेवानी संसार केला त्याचं सुद्धा त्यात टिकलं नाही. मग असं असताना ज्ञानेश्वर महाराजाकडे येणारे साधक म्हणतात, महाराज तुम्ही एकट गावात माधवगिरी मागून पोट भरता, तुम्हाला खायला अन्न नाही, गावात कोण तुम्हाला चांगलं म्हणत नाही, तुमचा गावामध्ये लौकिक बऱ्यापैकी नाही,
आणि मग असं असताना तुम्ही आमचा सगळ्याचा संसार सुखाचा करीन म्हणताय, पण कशाच्या जीवावर? आता ह्या लोकांना आला महाराज संशय, बर का? आणि संशय एक असं विषारी झाड आहे, संशय. संशय आणि संशय जर आपल्या परपंचात आला तर वाटोड. अरे तुमचं आमचं सोडा, देवा दिकाला संशय नाडला. प्रभू रामचंद्रन ती त्यांची बायको सीता ह्यांच्यावर सुद्धा काय लोकांनी संशय घेतला. वनवासाहून आल्यावर राम गादीवर बसलं, शिपायाला सांगितलं गावात काय कमी जास्त कुठं कोण दुःखी आहे का तेवढं चौकशी करा. शिपाई जर गावात येडा माराय गेलो तर एका घरात कलागतच लागली होती महाराज. आता ह्याची बायको गेलेली 4 महिने पळून, आणि 4 महिन्यांनी त्याचा बाप तिचा बाप घेऊन त्या नवऱ्याच्या स्वाधीन करायसाठी जर आलाय तर ती तिथं उड्याच मारतो या. आणि ती म्हणला मी काय रामासारखा येडा आहे का? रामाची सीता 6 महिने रावणानं नेली आणि 6 महिन्यानं त्यानं खुशाल घरात घेतली. एवढा मी बावळत नाही, एवढंच म्हणला. पण ही गोष्ट कळाली रामाला. महाराज आताच्या काळातला जर राम असता तर, आताच्या काळातला राम असता तर अहो ताबडतोब सांगितलं असतं, दिवस फुगूस तर गडी ठेवूच नका. महाराज पण रामाने जेव्हा पाड प्रेम करणाऱ्या त्या सीतेचा त्याग केला. आता तो विषय लांब पुढे जातोय ते जाऊ द्या. याचं नाव संशय आहे. विठ्ठल विठ्ठल संशय. आणि असा संशय ज्ञानोबरायाकडे येणाऱ्या साधकांना झाला. ते म्हणले महाराज तुम्ही एकटं गावात माधवगिरी मागून पोट भरता, तुम्हाला गावात कोण चांगलं म्हणत नाही, बऱ्यापैकी तुमचा लौकिक नाही, आणि मग तुम्ही आमचा संसार सुखाचा करीन म्हणताय, पण कशाच्या जीवावर? तवा एक उदाहरण सांगतो. एक कुटुंब 4 मुलं, 3घांची लग्न होतात, पण परिस्थिती इतकी वाईट. या नवीन आलेल्या मुलींना 4-4 किलोमीटर जायचं, उन्हातानाचं लोकांचं काबाड कष्ट करायचं, आणि तिथनं माघारी आल्यावर ह्यांची चूल पेटायची. खायला नाही, प्यायला नाही, लिहायला नाही, नेसायला नाही, चैन नाही, मौज नाही. एका एकीच्या अंगावर 4-4 धडपी जोडलेली लुगडी. आणि अशा वाईट 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 अवस्थेत महाराज 4थ्या मुलाचं आणखी लग्न जमत. पण 4थ्या मुलाला बायको मिळते श्रीमंताच्या घरची. म्हणजे तिचा बाप श्रीमंत असतो. 4थ्या मुलाचं लग्न होतं आणि ती मुलगी पहिल्याच दिवशी तिथं नांदायला येते. तेव्हा पहिल्या 3 बायका तिच्या भोवताली बसते त्या, आणि तिला म्हणते त्या बाया तुझं कपाळ करंट आहे, तुझ्या बापाची इतकी श्रीमंती असताना तुला ह्या दरिद्र्याच्या घरी दिलं कसं? आम्ही 4-4 किलोमीटर जातोय, उन्हातानाचं लोकांचं काबाड कष्ट करतोय, आणि तिथनं महागारी आल्यावर आम्हाला चूल पिटती. खायला नाही, प्यायला नाही, लिहायला नाही, नेसायला नाही, चैन नाही, मौज नाही. आता तुला देखील हा भोग भोगावाच लागल. आता महाराज असं म्हणल्यावर आत्ताच्या काळातली मुलगी टिकल का हो? ती म्हणल जाते बाई आजच. पण मुलगी होती हुशार. ती म्हणली मला काय भ्यायचं, कारण माझ्या बापाची श्रीमंती आहे, मी माझ्या बापाकडे जाईन, हक्काने काही सामुग्री घेईन आणि माझा संसार सुखाचा करीन.
मग ती मुलगी कशी म्हणते, मी माझ्या बापाकडे जाईन, हक्काने काही सामुग्री आणीन आणि माझा संसार सुखाचा करेन. तसंच ज्ञानोबराय म्हणतात, पंढरपूर हे माझं माहेर आहे, फार मोठी श्रीमंत आहे, गावचे राजा आहेत, मी त्यांच्याकडे जाईन, हक्काने सामुग्री आणीन आणि सगळ्याचा संसार सुखाचा करीन. अभंगाचं दुसरं चरण. माये तया पंढरपुरा. ज्ञानोबराय म्हणतात, पंढरपूर माझं माहेर आहे, फार मोठी श्रीमंत आहे, गावचे राजे आहेत, गावचे पाटील आहेत, मी हक्काने त्यांच्याकडे जाईन, हक्काने काही सामुग्री आणेन आणि तुमचा सगळ्याचा संसार सुखाचा करीन. ज्ञानोबराय म्हणतात, कारण माहेर आणि सासर यात जमीन आसमानचा फरक असतो महाराज. माहेरात काही मागा, माहेर वेगळं आणि सासर वेगळं. थोडक्यात सांगू का तुम्हाला, माहेर आणि सासर. सासरी संध्याकाळची सगळ्यांची घरातली जेवण झाली म्हणजे घरात दीर असल, ननंद असल, सासू असल, सासरा असल, नवरा असल, घरातली सगळ्यांची जेवण झाली म्हणजे सगळ्याच्या शेवटी हिने जाऊन जेवायचं आणि सगळी जाऊन झोपली. सगळा काम धंदा उरकून सगळ्याच्या शेवटी हिने जाऊन झोपायचं. आता संध्याकाळी सगळ्याच्या शेवटी झोपायचं, पण सकाळ सगळ्याच्या आधीच उठलं पाहिजे. सकाळ जर उठायला उशीर झाला तर काकडा सासूबाईचा चालू होतो. त्याला काय म्हणायचं, सासर. माहेरात ह्याच्या उलट असतं, उलट. तुम्ही 5लाच जेवून झोपा, तुमच्यावर तक्रार नाही, गडबड नाही, गोंधळ नाही, आदळ नाही, आपट नाही. आणि सकाळ उठायचं म्हणचाल तर सकाळच्या 10 वाजू द्या. कदाचित भावानीच बघितलं तर ते पळत येणार, अंगावली चादर चटणीची वाढून काढणार. तायडे 10 वाजल्या, दुपारीला दिवसाला ओठ. आवाज शेजारच्या खोलीत जातो, तिकडून आईचा आवाज येतो, ए बाळ्या, कालच माझी पोरगी नांदून आली, झोपू दे तिला. ह्याला म्हणायचं माहीर. तिथं काही मागा. मग ज्ञानोबराय म्हणतात, माझं माहेर
माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या पंढरपूर माझं माहेर आहे पंढरी हे माझे माहेर साधनी ओविया कांडणी गाऊ राही रकुमाबाई सत्यभामा माता पंडुरंग पिता माहेर पांडुरंग माझा बाप आहे राही रुक्मिणी माझी आहे फार मोठी श्रीमंत गावचे पाटील आहेत मी त्यांच्याकडे जाईन हक्काने काही सामुग्री घेऊन ज्ञानोबा आहे म्हणतात आणि सगळ्याचा संसार सुखाचा करीन ज्ञानेश्वर महाराजाकडे येणारे साधक हुशार होती डगे महाराज वा ते म्हणले तुमचा बाप असल श्रीमंत असल पैशीवाला पण त्यो जर चिंगूट निघाला पैशीवाली माणसं असतात पण ती जर चिंगूट असली तर कुणाला काय देते ते का जीव गेला तरी देते ते का चिंगूट म्हणजे कंजूस आणि चिंगूट कुणाला म्हणायचं ज्याला आपलं शरीर आवडत नाही ज्याला आपले बायका पोरं आवडत नाहीत नुसता पैसा वाढतो त्याला काय म्हणते देव चिंगूट थोडक्यात सांगू का अहो एका गाडीची पॅन्ट फाटली आता फाटल्यावर बरं फाटल्यावर ठेवावी का पॅन्ट नव फाटल्यावर अहो त्यांनी त्याची हाफ पॅन्ट तयार केली बर महाराज हाफ पॅन्ट फाटली आता ठेवावी का फाटल्यावर अहो त्यांनी त्याची नाडी तयार केली बर नाडी तुटली अहो गाड्याने दिव्याची वात केली त्याची काजळी सुद्धा वाया जाऊ दे ना सकाळची मिसरी ह्याला म्हणायचं चिंगुटन कंजूस तुका म्हणे धनासाठी देते महाराज सुद्धा म्हणलं एका रुपयासाठी किती तुम्हाला सांगू का आलं आता वळीला जाता जाता सांगून जातो असाच एक गडी कवा कुणाला रुपया देत नसायचा पण मोठ्या वारीला आला पंढरपूरला त्या चंद्रभागेच्या ठिकाणी देवानी ठरवलं का कवाच कुणाला काही द्यायना आज ह्याच्या कुठं काहीतरी घेतल्याशिवाय राहायचंच नाही म्हणून देवानं घेतलं वासुदेवाचं रूप आणि ते चंद्रभागेच्या ठिकाणी कापड आंघोळ करायला कापड काढताना धरला दंडाला ए दादा दे रुपया आणि रुपया म्हणलं की गडी दात सदिशीदा चाकला पण त्यांनी तिथं मारली थाप म्हणला काय सांगायचंय महाराज सगळा व बाजार झाला मेवा घेत महाराज म्हणला काय सांगायचं सगळं झालं असं करा म्हणला पिशव्या राहिल्या मठात बाजारात कुठं तर गाठ घ्या तुमचा रुपया देऊन टाकतो म्हणतोय पण देव म्हणला बाजारात तर बाजारात असा गडी बाजार करून असा गाभाऱ्याच्या बाजूने चाललाय मागणंच येऊन देवानं धरला दंडाला ए बाबा रुपया हे म्हणला का सकाळपासून मागच फिरतय काय पण तिथंही मारली थप काय सांगायचंय महाराज सगळा व बाजार झाला आता इष्टीच्या खर्ची पुरताच इष्टीच्या तिकटा पुरतच पैसे राहिल्यात असं करा माझ्या गावाला एकावा तरी तुमचा रुपया देऊन टाकतो म्हणतोय पण
देव म्हणला गावाला तर गावाला. आणि असंच एक दिवशी त्याला बुळीतनं वासुदेव दिसल्यावर गडीच्या पाळाला घरी आला आणि बायकोला म्हणला, हे बघ वासुदेव जर दारात आला तर तो खच्चून तो वरडायचं. मी हे बघ मेलेवानी पडतो. आणि पडला. वासुदेव त्याच्याच दारात. बायको लागली वरडायला, अव काय झालं, आताच माझा कारभारी. देव म्हणला का एवढ्या लांब न येऊन सुद्धा बनवतय, पण आज तुला धन दिल्याशिवाय मी सुद्धा जायाच. तिथंच एका दगडाव देव बसला. आता कालवेनी गावच्या गाव शेजारी पाजारी चुलत मावशी काकी अख्खं गाव जमलं. ती काय बसाय आली उरका म्हणली सणासुदीचं पुढलं पुढं ती पाणी तापवते. ती का पाणी उगा कुणी बी जायचं जाळ घालायचं आणि रडत बसायचं. दुसऱ्याने जायचं पाण्याला किती तापावा असं काय अंदाज असतो का. पाणी लागलं उकळायला, पाणी लाल बुंद. 4 हांड बाहेर काढलं. गड्याला सुद्धा पाटावर घेतला आणि तांब्या माग तांब्या, तांब्या माग तांब्या, तांब्या माग तांब्या, पाटकांना पाटकान सवळू 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 लाल बुंद झालं. पण गाड्याने दात किरमिटी देऊन एवढं सुद्धा रुपयासाठी सोसलं. हो पुन्हा हे जी पालखी बांधली गावाच्या खालच्या बाजूनं. देव म्हणला काय माणूस आहे का जानवर. पाकसारणावर मांडला तर हालना झोलना. देव म्हणला कुठं हे जनादाला लागाव. हाक मारले, दादा बाबा तुला रुपया सुटला म्हणला की गाड्याने उडीच मारली. हे बघ पट्ट्या उठला. विठ्ठल विठ्ठल. तसे साधक म्हणले तुमचा जर बाप चिंगूट निघाला तर. ज्ञानेश्वर महाराज म्हणले माझा बाप असा आहे का. अरे त्याच्यासारखा उदार दुनियात कोण नाही. उदार हा जगदानी पांडुरंगा मी मानी मागे तुळशीदळ पाणी चिंतनाचा भुकेला. देव उदार उदार देवासारखा उदार आहे का कोण. पण साधक म्हणले असल उदार. तुम्हाला त्याच्या मोहर भीक मागावं लागेल का नाही, पदर पसरावा लागेल का नाही. ज्ञानोबराय म्हणले भीक नाही मागणार. मागच्या जन्मातली माझी पुण्याई, मागच्या जन्मातला माझा दान धर्म, मागच्या जन्मातलं सुकृत हक्काने मागेन आणि तुमचा सगळ्याचा संसार सुखाचा करीन. अभंगाचं 3रं चरण. सर्व सुकृताचे हरविलहीन, सर्व सुकृताचे हरविलहीन, सर्व सुकृताचे हरविलहीन, सर्व सुकृताचे सर्व
सुकृताचे फळ मी लाहीन, सेम मी देईन पांडुरंगा. मागच्या जन्मातला दान धर्म हक्काने मागेन, मागच्या जन्मातली पुण्य हक्काने मागेन, सुकृत हक्काने मागेन आणि सगळ्याचा संसार सुखाचा करीन. ज्ञानोबराय म्हणतात. तवा पंढरपूरला जा. पंढरपूरला गेल्यावर संसार सुखाचं झाल्याशिवाय राहणारच नाहीत. आता तुम्ही म्हणाल पंढरपूरला काही थोडा लोंढा लागलाय का आणि सगळी झाली का सुखाची? महाराज, पंढरपूरला जाण्यामध्ये प्रेम असावं लागतं, पंढरपूरला जाण्यामध्ये जिव्हाळा असावा लागतो, पंढरपूरला जाण्यामध्ये आपुलकी असावी लागते. आता किती प्रेम, किती जिव्हाळा. माझे जगद्गुरु तुकाराम महाराज एका अभंगात सांगतात, कन्या कन्या सासुऱ्यासी जाई, कन्या कन्या सासुऱ्यासी मागे परतोनी पाही, मागे परतोनी पाही, कन्या सासुऱ्यासी जाय. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. तुकाराम महाराज आताच नाही महाराज, फार जुनं उदाहरण देतात. जुनं त्यावेळच्या काळात एसटी नाही, त्यावेळच्या काळात जीपगाडी नाही, त्यावेळच्या काळात मोटारसायकल नाही, अहो त्यावेळच्या काळात सायकल सुद्धा नाही. अशा जुन्या काळात आपल्या गावातल्या एका मुलीचं लग्न झालेलं असतं आणि त्या मुलीला न्यायला तिचा पती बैलगाडी घेऊन आलेला. अख्खं गावच्या गाव त्या मुलीला घालवायला गावाच्या वेशीपर्यंत. पण ती मुलगी काय बैलगाडीकडे जायचं धाडस करत नाही. येईल त्या माणसाच्या गळ्यात पडून धाड 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 धाड. अख्खं गावच्या गाव तिने रडिवलं. पण गावातल्या लोकांनी कशी तरीच, जा बाई, चौथ्या दिवशी तुझ्या चुलत्याला लावून दे तू, पण आता जा म्हणून उचलली आणि तिला बैलगाडीत नेऊन. मुलगी बैलगाडीत बसली पण नवऱ्याकडं नाही तोंड केलं गावाकड आणि तसाच हुंदका दाटलेला. तसंच पुन्हा माणसं बी दिसना ती तर झाडण झुडप बघून आक्रोश मांडतय. इतकं प्रेम, इतका जिव्हाळा, इतकी आपुलकी तुम्ही पंढरपूरला जाताना ठेवा. महाराज, संसार सुखाचं झाल्याशिवाय राहतील का? पण आता आपल्या इथं बरं आहे. आमच्या गावाकडं सांगू का, एका गाड्याला म्हणलं आज एकादशी आहे, चला पंढरपूरला. तो म्हणला महाराज
पंढरपूरला आलो असतो, पण माझ्याशिवाय माझ्या घरचं अजिबातच चालना. वा, म्हणलं माणसाचा जन्म काय फुकाट आहे का? 84 लक्ष योनी, एक एक योनी, कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा. माणसाचा कोटी, गारीचा कोटी वेळा, गिधडाचा कोटी वेळा, सापाचा, मुंगसाचा. तुम्ही म्हणसाल माणसाचा एकदाच आहे, ती बी तुमच्या पापा पुण्याची झडती बघून. आणि ज्या देवानं माणसाच्या जन्माला घातला, खरा बाप त्यो आहे, खरा बाप जन्मोजन्मीचा. त्याची एकदा गाठ घ्याय चल म्हणतोय, तर ते म्हणतो माझ्याशिवाय माझ्या घरचा अजिबात चालाना. आणि महाराज संध्याकाळी देवाने उचलल्याव नव, संध्याकाळीच पुन्हा माणसं म्हणते तिला का सकाळी चा पिऊन गेलाय. वा, आता रॉक तर काही साधा येतं का? तुम्हाला थोडक्यात सांगू का, आताची मुलगी ती बैलगाडीत आपल्या नवऱ्याबरोबर जायला तयार नव्हती, पण हीच मुलगी पुढं 5-6 वर्ष निघून जाते. तिचा पती बँकेत सर्व्हिसला लागतो, तिला 2 मुलं होतात. तिचा बाप इकडं आजारी पडतो, ताबडतोब एक पत्र लिहितो, चिरंजीव बेबीस, तुझ्या बाबाचा आशीर्वाद बेबी, मी मोठ्या आजारात सापडलोय आणि ह्यातलं मी काय वाचत नाही. बेबी ही पत्र नवत तार समज, पत्र मिळताच ताबडतोब निघून ये, मी तुझ्याकडेच डोळं लावून बसलोय. असलं पत्र बेबीला मिळतं. बेबी पत्र फाडती, वाचून बघती, वाईस दुःख होतं, पण पळत दुसरं एक पत्र आणती, ते याव लिहायला सुरुवात करती. तीर्थरूप बाबांच्या सेवेसी तुमच्या बेबीचा दंडवत. बाबा, मी सुद्धा इथं मोठ्या अडचणीत सापडली. माझ्या पतीला बँकेत कामाला जावं लागतं आणि त्यांचा डबा मला तयार करावा लागतोय. पिंकीला अंगणवाडीला सोडावं लागतंय, तिला आणायला मला जावं लागतंय. बाळ्याला बालवाडीला सोडावं लागतंय, त्याला आणाय मला जावं लागतंय. मोठी माझी बाबा तारांबळीत उडली आणि मग आता आले काय, आणि सगळं उरकल्यावर आले काय, एकूण एक सारखंच. आणि सगळ्याच्या शेवटी लिहिती तुमची लाडकी बेबी. झाली का नाही जन्मदात्या बापावर निष्ठूर? जन्मदात्या तसं या गाड्याला म्हणलं चल पंढरपूरला, खरा बाप तिकडं आहे. तो म्हणतो माझ्याशिवाय माझ्या घरचा अजिबात चालाना. महाराज, प्रेम असावं लागतं, जिव्हाळा असावं लागतो, आपुलकी असावं लागती. संसार सुखाचं झाल्याशिवाय राहणारच नाही. विठोबार अवघाची संसार सुखाचा करीनानंदे, बरीन तिनी लोका
जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुल्या सर्व सुकृताचे फळ मी लाहीन सेम मी देईन पांडुरंगा बाप रुक्मादेवीवर विठ्ठलाची भेटी आपुल्या सवसाठी करून ठेला जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा पुलिया विठ्ठल विठ्ठल प्रेम असावं लागतं जिव्हाळा असावं लागतो आपुलकी असावी लागते संसार सुखाचं झाल्याशिवाय राहणार नाहीत माझ्या ज्ञानोबराईंनी प्रतिज्ञा केली ही अवघाची संसार अख्ख्या दुनियाचा आणि करूनही दाखवला संसार सुफळ झाला गे माये करून दाखवणारे फक्त संतच असतात पण प्रेमाशिवाय नाही जिव्हाळा आपुलकी अरे इतक्या प्रेमाने तुम्ही जा वाल्याचा वाल्मिक ऋषी होतो वाल्याचा किती पाप केलं होतं वाल्यानं अहो वाल्या इतकं पाप करतो म्हणलं तर कुणाला जमायचं नाही एवढं पाप वाल्या इतकं महापापी म्हणलंय त्याला महापापी पण त्याचा वाल्मिक ऋषी झाला कशामुळं प्रेम लागतं जिव्हाळा लागतो आपुलकी लागती म्हणून इतक्या प्रेमानं जा तुमचा संसार नव्हे तुम्हाला देव बनवून टाकल अभंगाच्या शेवटच्या जिव्हाळा लागतो आपुलकी लागती इतक्या प्रेमानं जा नुसता संसार नव्हे देव बनवून टाकलं देव बाप रखमादेवीवर विठ्ठलाची भेटी आपुल्या सेवेत म्हणजे आपल्यासारखा तुका म्हणे एका मरण्याची सरी आणि उत्तमची उरे प्रेम लागतं जिव्हाळा लागतो तुम्ही प्रेमानं जा इतक्या आपुलकीनं जा महाराज संसार नव्हे तुम्हाला देव बनवून टाकल ज्ञानोबरायची प्रतिज्ञा आहे अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोका दुनियासाठी ज्ञानोबरायची प्रतिज्ञा म्हणले काय कराल जाईन गे माई तया पंढरपुरा आणि भेटेन माहेरा पंढरपूरला जाईन माझ्या पांडुरंगाकडून काही सामुग्री घेऊन सगळ्याचा संसार सुखाचा करीन ज्ञानोबराय म्हणतात मागच्या जन्माचं पुण्य सुकृत घेईन सर्व सुकृताचे फळ मी लाहीन आणि क्षेम मी देईन पांडुरंगा आणि त्या प्रेमानं त्याच्याकडे जाईन अख्ख्या दुनियाला बोध आहे संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही बाप रुक्मादेवीवर विठ्ठलाची भेट आपुल्या सवसाठी करून ठेला टाळकरी माळकरी वारकरी संयोजक नियोजक आयोजक आपल्या गावचे सर्वच आमचे कार्यक्रमासाठी असलेले ढगे महाराज या ठिकाणी नंतर आले तुमच्या क्षीरसागर महाराजांबरोबर ज्यांनी या ठिकाणी मला कार्यक्रम करण्यासाठी
मागल्या महिन्यात काय प्रेम लागतं. एक आमचा जिवाळा महाराज उद्धव महाराजांचा, अशी माणसं देखील महाराज त्यांच्या घरातलं प्रेम. आता आम्ही त्यांच्या घरीच पंगत होती महाराज, बघितलं घरातली सगळी वाढायला, लहान लहान मोठी सगळी इतक्या प्रेमानं जिवाळ्यानं. आमचे व्यासपीठ चालक ही त्यांची सेवा कशा पद्धतीने केली, ह्याला म्हणतात प्रेम, ह्याला म्हणतात जिव्हाळा. आणि त्यांच्यामुळं तुमचं सगळ्यांचं दर्शन. टाळकरी, माळकरी, वारकरी, गावकरी, संयोजक, नियोजक, आयोजक, आता ही लहान बाळू सगळ्यांची मला काही नाव माहीत नाहीत, पण कसं वाटतंय भारदस्त. आणि सगळ्याच्या अंगावर पोशाख काय आहे, वा. आणि या सगळ्यांच्या योगातून मला ही कीर्तन करण्याची संधी आपल्या गावामध्ये माझं परमभाग्य समजतो. आणि या ठिकाणी अभंगाला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली.